सर आजच्या मितीला पॉलिटिक्स कुठे इन्व्हॉल्व नाही सांगा मला, सगळीकडेच आहे. आणि पॉलिटिक्स रिअल इस्टेटमध्ये 100% इन्व्हॉल्व आहेच. की जे कलेक्टर सर्स असतात त्यांचे स्टॅम्प आणि नकली साईन करून त्यांचा जो प्रोजेक्टचा लेआउट असतो, सँक्शन प्लॅन असतो, त्याच्यावरती कलेक्टर सरांचे स्टॅम्प वगैरे मारून ते ग्राहकांना दाखवून की आमचा प्रोजेक्ट हा कलेक्टर अप्रूव्ड आहे. आणि अशा बऱ्याच बुकिंग उचलल्यावर, कारण रेरा रजिस्ट्रेशन नंबर त्याच प्रोजेक्टला मिळतो ज्यांचे पूर्ण लिगल डॉक्युमेंट्स ओके असतात, क्लिअर असतील. जसे की टायटल सर्च रिपोर्ट, तुमचा CC कोणाकडून आली आहे ते बघितले जाते. त्याच्यानंतर तर ह्या ऍक्टनुसार तुम्हाला तुमचे मुद्दल आणि मुद्दला सहित म्हणजे व्याजासहित तुम्हाला ते पैसे मिळण्याचं प्रावधान आहे इकडे. ऍक्च्युली हा जो कायदा आहे तो जी बिल्डर्स आहेत यांच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठीच केंद्र सरकारने हे केलेलं. कारण तुम्ही बघितलं असेल रेराच्या अगोदर कुठल्याही बिल्डरकडे अशी डेडलाईन वगैरे नव्हती की तुम्हाला रिटर्न पण पाहिजे, तर कुठेतरी या थोड्या फार गोष्टी ऍडजस्ट कराव्या पण लागतील. आता सिडको डेव्हलप करते, ते सिडको म्हणजे डेव्हलप करण्या अगोदर पुढचा विचार करूनच डेव्हलप करतो. कधी कधी जो लँड ओनर असतो त्याला पण माहित नसतो की माझ्या प्रॉपर्टीवरती काय बोजा वगैरे, कारण त्यांच्या वडिलांनी आजोबांनी काही कर्ज घेतलेलं असेल जमिनीवर, तर ते त्यांना पण कधी कधी माहित नसतं. असं नाही की लँड ओनरला माहित असतं आणि तो बिल्डरला सांगत नाही. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या प्रॉपर्टी नेटवर्कच्या पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत नवी मुंबई रिअल इस्टेटमधील लीगल ॲडवायझर, त्यांचं नाव आहे सर भोलेश्वर म्हात्रे. तर आज आपण त्यांच्याकडून रिअल इस्टेटबद्दल माहिती जाणून घेऊया. तर इंट्रोडक्शनचा पार्ट मी त्यांच्यावरतीच सोपवतो की थोडं आम्हाला तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या. मागाशी सांगितल्याप्रमाणे सर तुम्ही माझा उल्लेख लीगल ॲडवायझर म्हणून केला, पण ॲक्च्युली माझी डिग्री अजूनही कंप्लीट झाली नाही. तर एका वर्षाने आपली डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही माझा उल्लेख लीगल ॲडवायझर म्हणून करू शकता. ओके. तर बेसिकली मी तुम्हाला विचारेन की तुमची म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जर्नी चालू कशी झाली, किंवा लीगल ॲडवायझर म्हणून तुमची जर्नी चालू कशी झाली, तुम्ही या फील्डमध्ये कोणाकडून इन्स्पायर होऊन या फील्डमध्ये आलात? ॲक्च्युली सर इन्स्पायर वगैरे मी कोणाकडून झालो नाही आणि असं चूज वगैरे करणं असं काही नव्हतं. ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन BSc IT मधून झालेलं आहे. परंतु मग घरच्यांच्या सांगण्यानुसार, आता तुम्हाला तर माहिती आहे IT फील्डचे जॉब सर्व मुंबई साईडला, आणि घरचे आई बोलायचे की एवढ्या दूर नको असं तसं, त्यामुळं मग तिकडं जॉब करण्याचा विषय मी स्किप केला. जवळपास IT मध्ये कुठे जॉब्स असतील वगैरे ते मी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु वाशीच्या आतमध्ये असे कुठेच IT रिलेटेड जॉब त्यावेळेला तरी नव्हते. 2011ची गोष्ट. त्याच्यानंतर एका मित्राने सजेस्ट केलं की तू SIचा कोर्स कर, म्हणजे तुला महापालिकेत वगैरे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पोस्ट वगैरे भेटू शकतो. जो डिप्लोमा आहे तो कम्प्लीट केल्यानंतर समजलं की इकडे पण काय जमत नाही. मग तोपर्यंत साईड बाय काय करायचं, तर मी एक बिल्डरकडे साईड सुपरवायझरचं काम चालू केलं. ओके. इकडे पनवेल साईडला. आणि त्याच्यामध्ये मग जवळपास 4 ते 5 वर्ष मी साईड सुपरवायझरचं काम केलं. त्याच्यामध्ये जे कस्टमर यायच्या ऑफिसमधून त्यांना व्हिजिटिंगचं पण मी काम करायचो, म्हणजे आपल्या प्रोजेक्ट संदर्भात इन्फॉर्मेशन वगैरे देणं. आणि मग त्यानंतर मला या क्षेत्रामध्ये आवड निर्माण होऊ लागली. ओके. मग लिगॅलिटीबद्दल, कन्स्ट्रक्शनबद्दल, तर त्याच्यामध्ये मी आवड असल्यामुळं सिडकोची वेबसाईट म्हणा, कुठले लिगल आर्टिकल्स म्हणा, हे वाचायला सुरुवात केली. आणि मग याच क्षेत्राशी निगडीत मग आपले जो मार्ग आहे तो पुढे कंटिन्यू केला. ओके. तर स्टार्टिंग मी करेन की पहिल्या प्रश्नापासून, की आता बऱ्यापैकी रिअल इस्टेट मधले स्कॅम्स आपण आधी पण ऐकले होते. 2016च्या आधी तर जास्तच ऐकत होतो आपण. तर मला असं विचारायचं की तुम्ही पर्सनल लेवलवरती रिअल इस्टेटमध्ये असा कोणता स्कॅम एक्सपिरियन्स केलाय का, किंवा तुमच्यासोबत असं काही घडलंय का की तुमची फसवणूक झाली रिअल इस्टेटमध्ये किंवा काही? नाही सर, पर्सनल लेवलला तर माझी काही अशी फसवणूक वगैरे झालेली नाही, परंतु मी बहुतेक असे बरेच असे स्कॅम आहेत जे अनुभवलेले आहेत, लोकांकडून ऐकलेले आहेत, प्रत्यक्ष बघितलेले पण आहेत. तुम्ही ऐकलं असेल की एक नवीन पनवेलमध्ये खूप मोठा स्कॅम झाला होता. जवळजवळ 1290 ग्राहकांची फसवणूक झाली होती. 1290 सर. ॲक्च्युली काय झालं होतं, एक बिल्डर होते, त्यांनी काय केली, ॲक्च्युली लँड पण खरेदी नाही केली. शेतकरी होता, पनवेलमधलाच एक शेतकरी होता. त्याला त्याच्या लँडच्या मोबदल्यात एक रेंट दिला की बाबा आम्ही इथे बॅनर लावतो. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याला पण काही कल्पना नव्हती की काय आहे काय नाही. त्याला वाटलं बॅनर लावतात, चला मला पण 2 पैसे भेटतात. त्यामुळे त्या जो शेतकरी आहे त्यांनी पण तिथे बॅनर लावायची परमिशन दिली. आणि त्या बिल्डर्स आहेत त्यांनी काय अपकमिंग प्रोजेक्टच्या नावाने आपल्या पनवेल शहरामध्ये जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी अशा ऑफिसेस खोलले. 10 ते 12 वेगवेगळे ऑफिसेस खोलले. आणि असे एकूण 1290 लोकांकडून अपकमिंग प्रोजेक्टच्या नावाखाली टोकन अमाऊंट उचलले. आणि प्रत्यक्षात त्यांनी जमीन सुद्धा ती खरेदी केली सुद्धा होती. एक जस्ट बॅनर लावला
आणि 1290 लोकांकडून प्रॉपर मोठा स्कॅम होता, फक्त मोठा तो जास्त scam. लोकांपर्यंत पोहोचला नाही. पोहोचला नाही, कारण त्यावेळेला एवढं सोशल मीडियाचं अवेअरनेस वगैरे एवढं काही नव्हतं, त्यामुळे तो स्कॅम लोकांपर्यंत पोहोचला नाही. परंतु तुम्ही बघाल तो एक मोठा स्कॅम. त्याच्यानंतर मी आत्ताच रिसेंटली 1.5 ते 2 वर्षापूर्वीचा एक स्कॅम आहे की एका बिल्डरने जे कलेक्टर सर असतात, आता तुम्हाला तर माहित असेल पनवेलमध्ये तर आता कलेक्टर अप्रूव्ड नाही राहिलं, जेव्हापासून नायना आले तेव्हापासून. नायना अगोदर आपल्याकडे पण कलेक्टर अप्रूव्ड प्रोजेक्ट होते. आता तुम्ही बघाल की रिसेल बऱ्याचशा अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या कलेक्टर अप्रूव्ड आहेत. हा, परंतु जेव्हापासून नायना आली तेव्हापासून आपल्याकडे कलेक्टर अप्रूव्ड नाही. तर एका बिल्डरने काय केले की जे कलेक्टर सर्स असतात त्यांचे स्टॅम्प आणि नकली साईन करून त्यांचा जो प्रोजेक्टचा लेआउट असतो, सँक्शन प्लॅन असतो, त्याच्यावरती कलेक्टर सरांचे स्टॅम्प वगैरे मारून त्या ग्राहकांना दाखवून की आमचा प्रोजेक्ट हा कलेक्टर अप्रूव्ड आहे. आणि अशा बऱ्याच बुकिंग उचलल्या होत्या. आणि एक जागरूक ग्राहक असल्यामुळे त्याला एकाला समजलं की असं तर इकडे तर पनवेलमध्ये तर आता काही कलेक्टर अप्रूव्ड प्रोजेक्ट नाही, तर मग हे कलेक्टर सरांचं अप्रुव्हल कसं काय. तर त्याच्यानंतर त्याने जो पाठपुरावा केला त्याच्यानंतर समजलं की हा एक मोठा स्कॅम आहे. ओके, मग आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये जर समजा आता एखादा प्रोजेक्ट आहे, त्याचं समजा एखाद्या कस्टमरला त्याच्यातून जर फ्लॅट घ्यायचा त्या प्रोजेक्टमध्ये, तर तो प्रोजेक्ट लिगल आहे इलिगल आहे कसं ओळखायचं आपण? अच्छा, त्याच्यामध्ये आता तुम्हाला सर माहित असेल की 2016ला रेरा ऍक्ट आला, ज्याच्यामध्ये कसं आहे की जो लिगल बांधकाम व्यावसायिक आहे तो प्रॉपर जी कुठलीही ऑथॉरिटी असेल, आता पनवेलमध्ये बघाल तुम्ही PMC आहे, सिडको आहे, नायना आहे, काही ठिकाणी MSRDC सुद्धा आहे. तर मग ज्या क्षेत्र म्हणजे जिथे प्रोजेक्ट आहे त्या क्षेत्राशी संबंधित जी काही ऑथॉरिटी असेल त्यांच्याकडून त्यांनी CC घेतली आहे का ते पहिले चेक करणं गरजेचं आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रोजेक्टला रेरा नंबर आहे की नाही. सदर प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे सर्वात अगोदर बघणं गरजेचं आहे. मग रेरा सर्टिफिकेट खरोखर एखाद्या प्रोजेक्टसाठी मॅटर करतं का? म्हणजे समजा जर एखाद्या प्रोजेक्टसाठी रेरा सर्टिफिकेट आहे आणि तरी जर तो इलिगल असू शकतो का? आणि एखाद्या प्रोजेक्टमध्ये रेरा सर्टिफिकेट नसेल तरी तो लिगल असू शकतो का? बरोबर सर, आता तुमच्या प्रश्नामध्ये सांगतोय सर, पनवेलमध्ये अजून एक स्कॅम झालाय. तर मागच्या प्रश्नामध्ये मी तो उत्तर द्यायला तो विसरलो, पण आता तुम्ही विचारलं त्यानुसार सांगतोय मी सर की पनवेलमधलाच हा स्कॅम आहे. की एका बिल्डरने दुसऱ्या बिल्डरचा रेरा नंबर त्याच्या ब्राउचरवर आणि त्याचा जो बॅनर असेल त्याच्यावर प्रिंट केला होता. नंतर एका ग्राहकाने ते चेक केलं, ते प्रोजेक्टचं नाव वेगळं, बिल्डरचं नाव वेगळं आणि तिकडे दाखवते वेगळं, डिटेल्स वेगळं. आणि रेरा नंबर 100% सर मॅटर करतो प्रोजेक्ट लिगल आहे की नाही इलिगल म्हणजे ओळखायला. कारण रेरा रजिस्ट्रेशन नंबर त्याच प्रोजेक्टला मिळतो ज्यांचे पूर्ण लिगल डॉक्युमेंट्स ओके असतात, क्लिअर असतील. जसे की टायटल सर्च रिपोर्ट, तुमचा CC कोणाकडून आली आहे ते बघितले जाते. त्याच्यानंतर तुमचं पूर्ण जे लिगल डॉक्युमेंटचा जो पार्ट आहे तो ओके असेल तर अशाच लोकांना रेरा रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. आणि रेरा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासनाच्या महारेरा वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो जो रेरा नंबर आहे तो त्याच्यावर टाकला तर बिल्डरची एक प्रकारे इन शॉर्ट सांगायचं तर कुंडली पूर्ण दिसते तुम्हाला. म्हणजे बिल्डरचं नाव म्हणा, त्यांचं ऑफिसेस म्हणा, तो जो सदर प्रकल्प आहे त्याचं सर्वे नंबर काय, त्याच्या ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथला म्हणजे कोणती बिल्डिंग आहे, रस्ता आहे, काय, हे सर्व मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर तुमची जी बिल्डिंग आहे किती बिल्डिंग सँक्शन आहेत, किती अप्रूव्ड आहेत, त्या लँड पार्सल मध्ये टोटल कन्स्ट्रक्शन किती आहे. त्यानंतर तुमची जी बिल्डिंग आहे ते फ्लोअर किती सँक्शन आहेत, किती फ्लोअरची बिल्डिंग असणार आहेत. त्यानंतर तुमचं जे रेराचं कम्प्लिशन डेट असतं ती बिल्डिंग कधीपर्यंत कम्प्लीट केली पाहिजे हे सर्व मेन्शन असतं. बिल्डिंग कम्प्लीट होण्यावरून मला आठवलं, आता समजा जर एखादा प्रोजेक्ट आहे तो रेरा अप्रूव्ड आहे, बट प्रोजेक्टला रेरा अप्रुव्हल असून सुद्धा जर कन्स्ट्रक्शन काही कारणास्तव थांबलं मध्येच, किंवा जसं आपण आधी ऐकत होतो की बिल्डर पैसे घेऊन पळून गेला, जर तशा काही गोष्टी जर एखादा कस्टमर फेस करतोय आणि तो प्रोजेक्ट रेरा अप्रूव्ड आहे, तर मग त्याच्यामध्ये त्या रेरा सर्टिफिकेटमुळे कस्टमर्सला काही बेनिफिट्स आहेत का? की आता तुम्ही जसं प्रश्न विचारला की एखादा कन्स्ट्रक्शन रेरा अप्रूव्ड आहे एखादी बिल्डिंग, परंतु तो मध्येच थांबतोय किंवा ग्राहकांना ठरलेल्या वेळेमध्ये ताबा दिला जात नाही बिल्डरकडून, तर रेरा ऍक्टनुसार जर आपला जो सेल डीड बनते म्हणजे खरेदी विक्रीचा जो करार होतो त्या अटी शर्तींचा कुठे बिल्डरने उल्लंघन केलं किंवा तुम्ही विचारल्यानुसार की प्रकल्प कम्प्लीटच झाला नाही, ठरलेल्या वेळेमध्ये ताबाच दिला नाही, तर ह्या ऍक्टनुसार काय होतं सर की ह्या ऍक्टमध्ये एक प्रावधान आहे की जर बिल्डरने तुम्हाला ग्राहकाला ठरलेल्या वेळेमध्ये जो पोझिशन द्यायला पाहिजे तो दिला नाही, तर ग्राहकाने जे बिल्डरला पैसे दिलेले आहेत, जे पेमेंट शेड्यूलनुसार जेवढे पैसे बिल्डरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तो जो फ्लॅट आहे त्याचा ताबा दिला नाही, तर ह्या ऍक्टनुसार तुम्हाला तुमचे मुद्दल आणि मुद्दला सहित म्हणजे व्याजासहित तुम्हाला ते पैसे मिळण्याचं प्रावधान आहे इकडे.
मग हे जे पेमेंट आहे हे बिल्डरच्या अकाउंटमधून आपल्याला येतात की रेराकडून आपल्याला घ्यावे लागतात फॉलोअप्स? रेरा तुम्हाला त्यासाठी रेराला कंप्लेंट करावी लागेल की ह्या सो अँड सो प्रोजेक्टमध्ये मी फ्लॅट बुक केला होता आणि ह्याची ही कम्प्लिशन डेट असून सुद्धा मला बिल्डरने मला अजून माझ्या सदनिकेचा ताबा दिलेला नाही आहे. तर त्यामध्ये तुम्ही प्रॉपर बिल्डर, प्रोजेक्टचं नाव, सर्वे नंबर, रेरा नंबर वगैरे मेन्शन करून रेराला कंप्लेंट करू शकता. त्यानुसार रेराचे जे जे निर्णय अधिकारी असतात ते त्याच्यावरती ॲक्शन घेणारच. आणि जरी त्या निर्णयाशी तुम्ही जर सहमत नसाल, जो अधिकारी असेल, तर तुम्हाला अपील करण्याचा सुद्धा अधिकार असतो की अपील अधिकाऱ्याकडे परत तुम्ही त्या निर्णयाविरुद्ध परत अपील करू शकता, अगेन्स्ट कंप्लेंट करू शकता. आणि दुसरी गोष्ट सर, चला तुमची एक फसवणूक झालेली आहे, तुम्हाला वाटतंय की माझी जशी फसवणूक झाली दुसऱ्या कोणाचीही फसवणूक न व्हावं, तर त्यानुसार तुम्ही पोलीस NOC पण करू शकता. 420 त्याच्यानुसार 420चा पण कलम लागू शकतो फसवणुकीचा. फसवणुकीचा पण कलम लागू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ऑथॉरिटीकडून त्या प्रोजेक्टला CC वगैरे मिळालेली आहे त्या ऑथॉरिटीला, म्हणजे जर सिडकोमध्ये असेल तर सिडको म्हणा, नैना असेल नैना, PMC असेल PMC, यांच्याकडे तुम्ही पत्रव्यवहार करून असं सांगू शकता की सदर प्रकल्पाची नोंदणी थांबवावी, जेणेकरून तुमची जी फसवणूक झालेली आहे त्यानुसार दुसऱ्या कोणाची फसवणूक नाही व्हावी. म्हणजे जे आपल्या रजिस्टर्ड ऑफिसर्स त्यांना एक ती प्रत रवाना केली की बाबा ह्या प्रोजेक्टमध्ये असं इश्यू आहे, तर माझ्यासारख्या इतर कोणत्याही ग्राहकाची फसवणूक ना व्हावी म्हणून तुम्ही तो एक तिकडे एक पत्र लिहून एक आपले रजिस्ट्रेशन ऑफिस असेल त्यांना एक प्रत रवाना करू शकतो. आणि सदर प्रकल्पाची तुम्ही नोंदणी थांबवावी, जेणेकरून दुसरे जे ग्राहक आहेत त्यांची फसवणूक नाही व्हायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं आपल्याला तर रेरा आहे तर एक 90% कस्टमर्सला पण श्युरिटी आहे की इकडे आपले पैसे सेफ आहेत. हा सर, ऍक्च्युली हा जो कायदा आहे तो जी बिल्डर्स आहेत यांच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठीच केंद्र सरकारने हे केलेलं. कारण तुम्ही बघितलं असेल रेराच्या अगोदर कुठल्याही बिल्डरकडे अशी डेडलाईन वगैरे नव्हती की प्रोजेक्ट तुमचा ह्या तारखेला कम्प्लीट झालेला पाहिजे होता. आणि पहिले वर्बली सर्व कम्युनिकेशन चालायचं, पण आता जेव्हापासून रेरा आले, म्हणजे तुम्ही बघत असाल भरपूर साऱ्या प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीजचा वगैरे उल्लेख केलेला असतो, त्या सर्व मेन्शन कराव्या लागतात. कुठलाही जो बिल्डर असेल त्याला मेन्शन करावा लागतो जो ग्राहकाला तो काय देणार आहे. इन शॉर्ट त्यांचे लेआउट प्लॅन म्हणा, सँक्शन प्लॅन म्हणा, हे सुद्धा त्यांना अपलोड करावे लागतात. दर क्वार्टरली त्यांच्या जो प्रोजेक्ट संदर्भात जेवढं काही काम वगैरे झालेलं आहे ना त्याचं पण तुम्हाला क्वार्टरली पूर्ण मेन्शन करावं लागतं, म्हणजे अपडेट करावा लागतो. ओके. पुढे जाऊयात आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे. तर आता बऱ्यापैकी पनवेल साईडचा एरिया किंवा ओव्हरऑल नवी मुंबई तुम्ही बऱ्यापैकी आता तुम्हाला ओळख आहे नवी मुंबईची बऱ्यापैकी, तर आत्ता जसं डेव्हलप होतंय नवी मुंबई बऱ्यापैकी, आता नवी मुंबई माझ्या मते तरी जगातली सगळ्यात वेल प्लॅन टाउनशिप मानली जाते. तर आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये जर एखाद्यांना रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा त्यांना गुंतवणूक अशी करायची की जिकडे ते इन फ्युचर राहू सुद्धा शकतात त्या फ्लॅट्समध्ये, तर अशा टाईपचे लोकेशन्स आता तुमच्या हिशोबाने कोणते आहेत की जिकडे हायेस्ट पोटेन्शियल आहेत रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंटचे? तसं बघायचं झालं तर पुष्पक नगर, परंतु ते तुमच्या म्हणजे जो ग्राहक आहे त्याच्या बजेटमध्ये बसलं पण पाहिजे. ओके. हा, ते तुमच्या बजेटवर डिपेंड आहे की तुमचं बजेट कसं आहे, तुम्ही कशासाठी बघताय, इन्व्हेस्टमेंट पर्पज बघताय की रेसिडेन्शियल पर्पज बघताय. पण हायेस्ट रिटर्न कुठे भेटतील तर आताच्या घडीला एअरपोर्टच्या बाजूलाच जो सिडकोकडून चालू असलेला पुष्पक नगर. तसं बघायचं पुष्पक नगरमध्ये ज्या पब्लिक ॲम्युनिटीज जसं की गार्डन म्हणा, तुम्ही प्लेग्राऊंड म्हणा, स्टेडियम्स वगैरे आलेले आहेत. तर आता तुम्ही बघाल की करंजाडे वगैरे प्रॉपर रेसिडेन्शियल सेक्टर आहे, कामोठे पण प्रॉपर रेसिडेन्शियल सेक्टर आहे. अशा गव्हर्नमेंट ॲम्युनिटीज ज्या पब्लिक ॲम्युनिटीज आपण बोलतोय त्या अशा इकडे कामोठेमध्ये पण बघायला नाही भेटत, तुम्हाला करंजाडेमध्ये पण बघायला एकदम कमी प्रमाणामध्ये आणि छोट्या प्रमाणात आहे. पण तिकडे तुम्ही करंजाडेमध्ये पुष्पक नगरमध्ये बघताय तर मग तिकडे तुम्हाला प्लेग्राऊंड भेटतोय, गार्डन्स भेटतो, हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहेत, त्याच्यानंतर मोठे 5 स्टार हॉटेलचे रिझर्वेशन आहेत. त्यामुळं तुम्ही ते जज करू शकता की इन फ्युचर तिकडे तुम्हाला काय रिटर्न मिळणार आहेत. जे बाकीच्या कम्पॅरिझन मध्ये चान्सेस जास्त आहेत पुष्पक नगरचे, जिकडे रिटर्न्स आपल्याला चांगले भेटू शकतात. ओके. आता जसं तुम्ही बोललात की एअरपोर्टच्या जस्ट बाजूला पुष्पक नगर आता तिकडे सेटल्ड आहे, बट लोकांच्या मनामध्ये आता सध्या एक भरपूर मोठा डाऊट आहे की जिकडे एअरपोर्ट आहे ऑब्व्हियसली गोष्ट तिकडे नॉईज पोल्युशन येणार, एअर पोल्युशन येणार, ट्रॅफिकचे इश्यूज येणार पुढे जाऊन. मग जर आपल्याला पुष्पकनगरमध्ये घर घ्यायचं तर या सगळ्या प्रॉब्लेम्सशी आपण कशा प्रकारे डील करू शकतो? आता तुम्ही जसं विचारलं की तुम्हाला रिटर्न पण पाहिजे तर कुठेतरी ह्या थोड्या फार गोष्टी ऍडजस्ट कराव्या पण लागतील. आता सिडको डेव्हलप करते, ते सिडको म्हणजे डेव्हलप करण्या अगोदर पुढचा विचार करूनच डेव्हलप करतो. त्यानुसार माझ्या माहितीनुसार जो पुष्पक नगर आहे तिकडे एक लोकल स्टेशन येतोय. ओके. हा लोकल स्टेशन आल्यामुळं मग इकडच्या जे
जे कामगार वर्ग आहे ज्यांना मुंबई साईड वगैरे हार्बर लाईन वगैरे जिकडे कामाला जातात, तर तो लोकल स्टेशन आल्यामुळे जरा ट्रॅफिकचं प्रमाण कमी होऊ शकतो. प्लस मेट्रो पण बघताय तुम्ही आता पेंदर पर्यंत आलेली आहे, तीच पेंदर पासून मग एअरपोर्ट पर्यंत एक्सटेंड होणार आहे. आणि अजूनही जे फ्लायओव्हर्स वगैरे आहेत त्यांचं पण नियोजन झालेलं आहे सिडकोकडून. आता तुम्ही बघत असाल की एअरपोर्ट पासून 2 ब्रिजचं काम पण चालू आहे खाडीतून, तर त्याचं नियोजन तर सिडकोने केलेलं आहे. पण असं नाही मी सांगत की हे सर्व आल्याने ट्रॅफिक होणारच नाही, तर कुठेतरी तुम्हाला थोडंफार ऍडजस्ट करावंच लागेल. म्हणजे इश्यूज येतील बट तेवढ्या प्रमाणामध्ये येणार नाही जेवढा लोकांनी तेवढे मोठे डाऊट्स ठेवले. सर ते ट्रॅफिक वगैरेचे रूल्स जर आपण फॉलो केले तर थोडंफार ते पण कंट्रोलमध्ये येऊ शकतो ना. जर आपण पण रूल फॉलो केलेच नाही तर ट्रॅफिक निश्चितच होणार आहे. कितीही मोठे रोड असले तुम्ही रॉंग वेने गाड्या वगैरे टाकाल तर मग ते प्रॉब्लेम्स येणारच आहेत. ओके. आता जसं तुम्ही बोललात की पुष्पकनगरची आपली चर्चा चाललेली, त्यात तुम्ही करंजाडेचं पण नाव घेतलं, तर मग मला विचारायचं की आता नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये जरी कोणी राहत असेल तर त्याला एक लोकेशन तर बऱ्यापैकी माहिती आहे की कामोठे. एक वेळ अशी होती की जिकडे लोक कामोठ्यामध्ये यायला मागत नव्हते. आता सिच्युएशन अशी आहे की कामोठ्यामध्ये फ्लॅट भेटणं अवघड झालेलं आहे. तर जे आता नवीन जे डेव्हलप होत आहेत, मग करंजाडे असो किंवा पुष्पकनगर असो, तर या दोन्हीपैकी असं कोणतं लोकेशन आहे की जे कामोठ्याचा एक सेकंड पार्ट बनू शकतं? कामोठेचा सेकंड पार्ट नाही बोलता येणार सर, कामोठ्यापेक्षा अपग्रेडेड असणार आहे, ज्याला तुम्ही कम्पेअर करू शकता खारघर. ओके. कारण आता बघा सर, खारघर तर पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. हो. एखादं झाड असेल, वटवृक्ष असेल, वाढून वाढून किती वाढणार आहे? खारघर तर ऑलरेडी वाढलेलंच आहे. तर तुम्हाला सेकंड चान्स, ज्यांना खारघरमध्ये इन्व्हेस्ट करायची संधी नाही मिळाली किंवा त्यांना जज नाही करता आलं की खारघरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर मला काय रिटर्न भेटणार आहे, तर त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन आता आलेला आहे पुष्पकनगर सर. आणि पुष्पकनगरचं तुम्ही कम्पॅरिझन मला तरी नाही वाटत पर्सनल लेवलला की तुम्ही कामोठे म्हणा किंवा करंजाडेशी तुम्ही करू शकता. जसं मी मागाशी एक्सप्लेन केले की कामोठे आणि करंजाडेमध्ये तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत, गव्हर्नमेंट ॲम्युनिटीज जसे काही गार्डन वगैरे, हे तुम्हाला कुठेच नाही आहेत सर. ओके. आता थोड्या वेगळ्या पॉईंटकडे आपण जाऊयात की आतापर्यंत आपण लीगल डॉक्युमेंट्स किंवा जे लोकेशन्स आहेत नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ ते डेव्हलप कसे होतात त्याच्यावरती बोललो. तर पुढे मला जायचं आहे की आता समजा जरी एखादा नवीन कोणी कन्स्ट्रक्शन स्टार्ट करतोय, नवीन बिल्डर असेल आणि त्यांना एखाद्या लँड पार्सलवरती जर नवीन कन्स्ट्रक्शन स्वतःचं उभं करायचं आहे, तर स्टार्टिंगला काय प्रोसिजर्स असतात किंवा कोणते डॉक्युमेंट्स त्यांना कंप्लीट करावे लागतात की ज्याच्यामुळे ते कन्स्ट्रक्शन तिकडे स्टार्ट करू शकतात किंवा या फील्डमध्ये येऊ शकतात कन्स्ट्रक्शन? म्हणजे जो कोणी नवीन बिल्डर येतो त्याच्याबद्दल विचारता तुम्ही. याच्यामध्ये कसं आहे सर, जो नवीन बिल्डर येतो ना, माझं स्पष्ट प्रामाणिक मत असं आहे की त्याने अगोदर छोट्याशा लँड पार्सलपासून स्टार्ट करायला पाहिजे. एकदम असा मोठा प्रोजेक्टमध्ये हात नाही घालायला पाहिजे, कारण त्यांचं पहिलीच वेळ असते आणि पहिल्या वेळेमध्ये भरपूर अशा अडथळे वगैरे येतात. जास्त लिगल नॉलेज, टेक्निकल नॉलेज नसतो. त्यामुळे त्यांनी एका छोटासा म्हणजे 200-300 मीटरचा एक छोटासा प्लॉट घेऊन अगोदर तो प्लॉट घेताना पण त्यांनी ते पूर्ण चेक करायला पाहिजे. चला, त्यांना नॉलेज नसेल तर एखादा चांगला ॲडव्होकेट हायर करून त्यांच्याकडून त्याचं टायटल सर्च रिपोर्ट काढायला पाहिजे की बाबा सदर जी प्रॉपर्टीज आहे, जो लँड पार्सल आहेत, काही ठिकाणी काय झालेलं आहे की जे लँड ओनर आहेत त्यांनी 1-2 बिल्डरकडून पण MOU बनवून पैसे उचललेले असतात आणि ती लँड जर तुम्ही पण MOU बनवता तर मग परत त्यांनी हरकत घेतली ज्यांच्याशी पहिल्या MOU झालेलं आहे तर परत तुम्ही प्रॉब्लेममध्ये येतात. तर पहिली सुरुवात तर तुम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी शोधली पाहिजे, म्हणजे लँड पार्सल शोधला पाहिजे. ओके. म्हणजे डॉक्युमेंट वाईज जर आपण बघायला गेलो तर सध्या फक्त आपल्याला लँडशी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतील तेवढेच बघावे. त्याच्यामध्ये 7/12 वगैरे, तर 7/12 आहे तर त्याच्यावरती कुठला बोजा वगैरे आहे की नाही. कारण कधी कधी जो लँड ओनर असतो त्याला पण माहित नसतो की माझ्या प्रॉपर्टीवरती काय बोजा वगैरे, कारण त्यांच्या वडिलांनी आजोबांनी काही कर्ज घेतलेलं असेल जमिनीवर, तर ते त्यांना पण कधी माहित नसतं. असं नाही की लँड ओनरला माहित असतं आणि तो बिल्डरला सांगत नाही, कारण सगळेच काय असे नाहीत की ते सर्वांची फसवणूक, पुढे जाऊन बिल्डरला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण मी एक विषय ऐकला होता की बिल्डरची OC कंप्लीट व्हायला आलेली आहे आणि नंतर समजलं, त्याला पत्र आलं की तुम्हाला एवढे बोजाचे चार्जेस भरावे लागतील, त्यानंतर बिल्डरला भरावे लागतील. आता बिल्डर म्हणजे बिल्डिंग कंप्लीट आहे परंतु त्याची OC नाही मिळाली का, तर ते बिल्डिंगचं व्हॅल्युएशन आणि जो त्याला भरायचा आहे, जो टॅक्स भरायचा आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता याच्यामध्ये बिल्डर काय करणार? बरोबर आहे. आता ऍज अ तुम्ही बिल्डर असाल, तुम्ही तरी काय निर्णय घेणार की मला रिटर्न जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मला टॅक्स एक्सपेन्स आहे. ओके. तर त्यासाठी क्लिअर करायला पाहिजे, आधीच क्लिअर करायला पाहिजे. ओके. एक लास्ट क्वेश्चन माझा पॉडकास्ट आपला शेवट करण्यापूर्वी, की सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा पर्सनली माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की रिअल इस्टेटमध्ये किंवा रिअल इस्टेट सेल्समध्ये
कोणत्याही गोष्टीमध्ये पॉलिटिक्स मॅटर करतं का? सर आजच्या मितीला पॉलिटिक्स कुठे इन्व्हॉल्व नाही सांगा मला, सगळीकडेच आहे. आणि पॉलिटिक्स रिअल इस्टेटमध्ये 100% इन्व्हॉल्व आहेच. तुम्ही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी, आता मी पर्सनल लेवलला सांगतो की आता पनवेलमधून जो मल्टी मॉडेल कॉरिडॉर गेलेला आहे, शेतकऱ्यांना काही कल्पना नव्हती की पुढे काय अपकमिंग डेव्हलपमेंट येणार आहेत. ते जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ज्यांचे पॉलिटिकल टाईप आहेत, त्यांना इनसाइड न्यूज वगैरे भेटतात, त्यांनी 1 लाखामध्ये सुद्धा त्या लँड पार्सल उचललेला आहे पर गुंठाने. आणि आजला तो MMC मध्ये तो ती जागा गेल्यानंतर त्यांना 22 ते 24 लाखाचा भाव मिळालेला. अरे म्हणजे जवळजवळ 20-20 लाखाचा प्रॉफिट. आणि बरेच असे मोठे मोठे टाउनशिप आहेत, याच्यामध्ये मोठे मोठे जे पॉलिटिशियन आहेत ते स्लिपिंग पार्टनर असतात सर. ते कागदोपत्री कुठेशी तुम्हाला दिसणार नाही, बॅकबोन टाईप असतात. परंतु आपण त्याच्यावर न बोललेलं बरं आहे, कारण आपल्याकडे त्याचे काही प्रूफ्स वगैरे नाही आहेत. म्हणजे कुठे ना कुठे पॉलिटिक्स मॅटर करतं. 100% सर, करतो. त्याशिवाय बूम पण भेटणार नाही तुम्हाला. ओके, चालेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर हा होता आपला रिअल इस्टेट बद्दल पॉडकास्ट मराठीमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.